सोलापुरातल्या बंधू मनोहर भोसलेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल, न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. मनोहर भोसलेच्या आश्रमावर बंदी आणण्याची घोटी गावातील ग्रामस्थांची मागणी. सोलापुरात व्हिडिओ शूट करत विवाहित महिलेवरती 1.5 वर्षापासून लैंगिक अत्याचार, पीडित महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल. आरोपी नराधम उमेश साठे याला पोलिसांच्याकडून अटक. दहिसरमधील मनसे आणि शिवसेना राड्यातील मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर, तर मनसेच्या मागणीनंतर कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे राम यादव यांच्यावरती गुन्हा दाखल. जालन्याच्या बदनापूरमधील कॅनरा बँकेत 7,31,00,000चा अपहार. बँक कर्मचाऱ्यांनीच लॉकरमधील सोनं चोरी करून बनावट दागिने ठेवले. मॅनेजर आणि सराफा व्यापारी अटकेत, एक आरोपी फरार. दिल्ली लुटल्यानंतर अरविंद केजरीवालांचा पंजाबमध्ये दुसरा शीशमहल, भाजपचा तिखट प्रहार. तर कमळ हाती घेतात जुन्या शिलेदारांकडून जोरदार हल्लाबोल. मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज. 1 मे पासून मिसिंग लिंक खुला होणार. अर्धा तास अंतर कमी झाल्यानं प्रवास सुसाट. तर एकनाथ शिंदेंकडून आज मिसिंग लिंकची पाहणी. राज्यभरात मराठवाडा विदर्भासह अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार. लातूरमध्ये 9 महिन्यांचा बाळाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. तर गोंदियामध्ये उष्माघात कक्ष.